कंट्रोल. प्लस पॉइंट है. राष्ट्रीय खेळाडू प्रणय राणे नुकतंच त्यांचं आगमन झालं या क्रीडा नगरीमध्ये. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. आजच्या सत्रातील तिसरा सामना गोल्फादेवी सेवा मंडळ वरळी गाव विरुद्ध वीर संताजी मंडळ वरळी या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल. याची कृपया सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना गोल्फादेवी सेवा मंडळ विरुद्ध वीर संताजी. दोन्ही संघांनी आपापली तयारी करायची आहे. आपला सामना याच्यानंतर होणार आहे.
बोलत काय जमत पॉइंट जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जी सब ज्युनियर गटाची क्रीडा स्पर्धा चालू आहे, या स्पर्धेसाठी नुकतंच राणा प्रताप तिवारी सरांचं आगमन झालंय. त्याचप्रमाणे छत्रपती अवॉर्ड विनर खेळाडू श्री गणेश शेट्टीजी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आणि शिवसेना शाखा क्रमांक 193च्या वतीनं या दोन्ही राष्ट्रीय खेळाडूंचं खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी राजन अदटरावजी यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये खूप खूप स्वागत. आपल्या विभागातील एक नामवंत संस्था स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, संयुक्त स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे संयुक्त कार्यवाह जयराम शेलारजी क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचंय. जयराम शेलारजी. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष आनंद घरतजी यांना विनंती की त्यांनी मंचावर यायचंय. आनंद घरतजी. आज या क्रीडा महोत्सवामध्ये मुंबई शहरचे दोन्ही गुणी खेळाडू इथे उपस्थित आहेत. एक आहेत रुपेश किरजी, जे पक्के प्रभादेवीकर. याच मैदानावर त्यांनी आपल्या कबड्डीचे धडे घेतलेले रुपेश किरजी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्राचा एक उदयोन्मुख खेळाडू, ज्याची सातत्याने मुंबई शहरमध्ये निवड होत असते, महाराष्ट्र संघामध्ये सुद्धा निवड होत असते, नवोदित संघाचा प्रणय राणे सुद्धा इथे उपस्थित आहे. मी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्या या दोन्ही गुणी खेळाडूंचा सत्कार आपल्या मंचावर अनेक राष्ट्रीय खेळाडू उपस्थित आहेत, जे छत्रपती अवॉर्ड विनर, अर्जुन अवॉर्ड विनर
असे खेळाडू मायाताईंच्या रूपाने अर्जुन अवॉर्ड इथे उपस्थित आहेत. मी मायाताईंना विनंती करणार की या दोन्ही मुंबई शहरच्या गुणी खेळाडूंचा सत्कार आपल्या हस्ते पार पाडायचा आहे. त्याचप्रमाणे मी तिवारी सरांना सुद्धा विनंती करणार की आपण सुद्धा मायाताईंबरोबर या दोन्ही गुणी खेळाडूंचा सत्कार करायचा आहे. मी सर्वात प्रथम रुपेश कीर या गुणी खेळाडूचा सत्कार करतोय. त्याचं हे स्थानिक क्रीडांगण आहे. या इथेच रुपेशने आपल्या खेळाचे शिक्षण घेतली. सेवा मंडपादेवीकर असलेला आमचा रुपेश मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या संघामधून सुद्धा नेहमीच मध्यरक्षकाची भूमिका पार पाडत असतो आणि यावर्षी सुद्धा रुपेश कीरची मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या संघातून निवड झाली होती. रुपेश कीर, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. मला वाटते रुपेश आणि प्रणय दोघेही खूप भाग्यवान आहेत की मुंबई महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट खेळाडूंच्या वतीनं त्याचा सत्कार होतोय. गणेशजी, आपण सुद्धा इथे उपस्थित आहात. मला वाटते रुपेश आणि प्रणयचं खूप मोठं भाग्य. गणेश शेट्टीजी, त्याचप्रमाणे मी प्रणय राणेंना सुद्धा विनंती करणार की त्यांचा सुद्धा सत्कार इथे होणार आहे. आमचे शाखा प्रमुख सूर्यकांत कोळीजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. या सर्व दिग्गजांच्या वतीनं या दोन गुणी खेळाडूंचा सत्कार इथे पार पाडतोय. मला वाटते मी सर्व कबड्डी रसिकांना विनंती करणार की या मुंबई शहर आणि महाराष्ट्राच्या गुणी खेळाडूंचा सत्कार होत असताना टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो, कारण हे दोन्ही खेळाडू मुंबई शहर आणि महाराष्ट्रातून आपल्या खेळाचं प्रावीण्य दाखवत असतात. प्रणय राणेजी, आपण सुद्धा सत्कार मूर्ती आहात. धन्यवाद रुपेश. प्रणयचा खेळ आपण नेहमीच युट्यूबवर बघत असतो. तो नवोदित संघाकडून, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मधून आणि महाराष्ट्राकडून, त्याचप्रमाणे प्रो कबड्डी संघाचा सुद्धा तो नेहमीच गेले 3 ते 4 वर्ष भाग असतो. आपण युट्यूबवर प्रो कबड्डीच्या माध्यमातून प्रणयचा नेहमीच आपण खेळ पाहत असतो. गणेश शेट्टीजींच्या हस्ते, एका महाराष्ट्राच्या दिग्गज खेळाडूच्या हस्ते तुझा सत्कार होतोय. खूप खूप भाग्यवान आहेत प्रणय, कारण गणेश शेट्टीजी तर प्रत्येक स्पर्धेला आम्ही फार कमी पाहतो त्यांना. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीनं ही सब ज्युनियर गटाची कबड्डी स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी आम्हाला लाभलेले पाहुणे मुंबईकर पक्के प्रभादेवीकर आणि स्वतः कबड्डीपटू असलेले राजन अदटराव सर इथे उपस्थित आहेत, ज्यांनी स्वतः सुद्धा कबड्डी उत्कृष्टरित्या या प्रभादेवी संघातून खेळलेले आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलेले असे आमचे मित्र राजन अदटरावजी यांचा सत्कार इथे पार पडेल. मी आमच्या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांना मी विनंती करणार
की एका कबड्डीतील हाडाच्या कार्यकर्त्याचा सत्कार या स्पर्धेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्हायला हवा. प्लीज. आमचे जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपला सत्कार करतील. त्याचप्रमाणे माहीम विधानसभेचे उपविभाग संघटक श्री सूर्यकांत बिर्जेजी आणि या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सुरेश चित्रेजी, आनंद घरतजी, सुनील नार्वेकर यांच्या वतीने कबड्डीतील एका हाडाच्या कार्यकर्त्याचा सत्कार इथे पार पडतोय. धन्यवाद राजनजी. यानंतर होणार आजच्या दिवसातील तिसरा सामना गोलपादेवी सेवा मंडळ वळणगाव विरुद्ध वीर संताजी क्रीडा मंडळ गोलपाडे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा क्रमांक 193 चे शाखा प्रमुख सूर्यकांत कोळीजी इथे उपस्थित आहेत. मी सूर्यकांत कोळी सरांचा सत्कार या इथे पार पाडू इच्छितो. सूर्यकांत कोळीजी मी आनंद घरत सरांना विनंती करणार की आपले शाखा प्रमुख सूर्यकांत कोळीचं यांचा सत्कार राणाप्रताप तिवारीजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. यांच्या हस्ते सूर्यकांत कोळी सरांचा सत्कार इथे पार पाडतोय. सूर्यकांत कोळी सरांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. असंच प्रेम सूर्यकांत कोळीजी आपलं आमच्या शाखेवर. तुम्ही स्वतः एक शाखा प्रमुख आहात. तुम्हाला माहिती आहे की शाखेचे कार्य कसं पार पाडलं जातं. त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवशीपासून तुम्ही जो इथे हातभार लावला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील एक नामवंत संस्था स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे जॉईंट सेक्रेटरी जयराम शेलारजी इथे उपस्थित आहेत. मी जयराम शेलारजींचा सत्कार आमचे छत्रपती अवॉर्ड विनर खेळाडू तारक राहुलजी आणि सूर्यकांत बिर्जेजी यांच्या हस्ते जयराम शेलारजींचा सत्कार आम्ही इथे करू इच्छितो. जयराम शेलारजींनी स्वामी समर्थ क्रीडा मंडळामध्ये खूप मोठं कार्य. नुकतीच एक त्यांनी कबड्डीची मोठी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जयराम शेलारजींचा खूप मोठा सहभाग. आम्ही स्वतः तिथे उपस्थित असतो आणि आम्ही पाहिलं जयराम शेलारजींचं कार्य. खूप हाडाचा कार्यकर्ता या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा. त्यांचा इथे येतो तारक राहुलजी सरांकडून. त्याचप्रमाणे जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद जयरामजी की आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवसेना शाखा क्रमांक 193 चे उपशाखा प्रमुख श्री सुजन मंत्रीजी, त्याचप्रमाणे संकेश शिवलकर यांनी मंचावर यायचंय. इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार करू इच्छितो. गणेश शेट्टीजी म्हणजे कबड्डी खेळातलं एक मोठं नाव. सांगली जिल्ह्यातून आलेले पण मुंबई महाराष्ट्र गाजवलेले असे गणेश शेट्टीजी व्यावसायिक संघ एअर इंडिया. मला वाटतं गणेश शेट्टीजी सरांचा सत्कार आपण इथे उपस्थित असलेल्या मायाताईंच्या हस्ते
वर्षाताईंच्या हस्ते आपण करूया. एका मोठ्या कबड्डी खेळाडूचा सत्कार मोठ्या खेळाडूंच्या हस्ते करायला खूप आम्हाला आनंद होईल. त्याचप्रमाणे सर्व छत्रपती अवॉर्ड विनर इथे खेळाडू उपस्थित आहेत आणि गणेश शेट्टी सरांचा सत्कार जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं इथे मायाताईंच्या हस्ते, त्याचप्रमाणे तिवारी सरांच्या हस्ते आमचे तारक राहुल सर इथे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे वर्षाताई आहेत, त्यांच्या हस्ते आम्ही करू इच्छितो. धन्यवाद गणेशजी, तुम्ही इथे या आमच्या क्रीडा महोत्सवाला भेट देण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला. कारण आम्ही पाहतो आपण फार कमी क्रीडा महोत्सव अटेंड करता, पण आमच्या या प्रभादेवीच्या क्रीडा महोत्सवात आपण आवर्जून उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आहेत तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित एक उत्कृष्ट कबड्डीपटू, उत्कृष्ट संघटक, कबड्डीतील संघटक आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून ज्यांनी आपली ख्याती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांची ख्याती, असे राणा प्रताप तिवारीजी या महोत्सवासाठी उपस्थित आहेत. आपण आता राणा प्रताप तिवारी सरांचा सत्कार सुद्धा मी मंचावरील उपस्थित सर्व छत्रपती अवॉर्ड विनरला विनंती करणार, कारण एका ज्येष्ठ खेळाडूचा सत्कार ज्येष्ठांच्या हस्ते झालेलं खूप मोठी अचिव्हमेंट असणार ती. कारण मायाताई उपस्थित आहेत, वर्षाताई उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे तारक राहुलजी इथे उपस्थित आहेत, आशाताई उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे सुनील कीर सुद्धा उपस्थित आहेत. सर्व राष्ट्रीय खेळाडू आणि आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते तिवारी सरांचा सत्कार इथे पार पडतो. गणेश शेट्टीजी तिवारी सरांना सत्कार करतील. त्याचप्रमाणे तिवारी सरांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण तिवारी सरांच्या हातात थोड्या वेळाने माईक दिल्यानंतर तिवारी सरांचा आवाज ऐकल्यानंतरच तिवारी सरांची जी काही ओळख आहे ती आपल्या संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला होणार आहे आणि ती आहे ऑलरेडी. तिवारी सर अनेक खेळाडूंचा सत्कार आपल्या हस्ते पार पडतो. तुमचा सत्कार करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण कबड्डीमधील तुमचं योगदान कधीही न विसरण्यासारखं. आणि आज जे कबड्डीपटू इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं या कबड्डी खेळाविषयी खूप मोठं योगदान. हा कबड्डी खेळ मोठा होण्यासाठी तुम्ही खेळता खेळता अथक प्रयत्न करून ही कबड्डी आपण साता समुद्रापार पोहोचवली, त्याबद्दल तुम्हा सर्व कबड्डीपटूंचं खूप खूप धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आहेत अर्जुन अवॉर्डी मायाताई आकरे. मला वाटतं मायाताई आकरे मेहर, मायाताई रागाने पाहत आहेत कारण ती ओळख त्यांची खूप मोठी आहे. मायाताई आकरे मेहर अर्जुन अवॉर्डी खेळाडू, खूप मोठ्या खेळाडू मुंबई महाराष्ट्राच्या आणि भारताच्या, त्यांचा सत्कार मी पुन्हा एकदा या सर्व छत्रपती अवॉर्ड विनर खेळाडूंनाच मी विनंती करणार, कारण कबड्डी खेळाडूंचा सत्कार कबड्डी खेळाडूंकडून आणि त्याच दर्जाच्या कबड्डी खेळाडूंकडून होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही खूप खूप भाग्यवान आहोत की एकाच वेळी मंचावर तुम्ही सर्व छत्रपती अवॉर्ड विनर आणि अर्जुन अवॉर्ड इथे उपस्थित आहेत. असा योगायोग फार कमी येतो मायाताई. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना विनंती करणार की त्यांच्या हस्ते तुमचं इथे अभिष्ट चिंतन आणि तुमचा सत्कार होईल. मायाताई प्लीज. सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व छत्रपती अवॉर्ड विनर खेळाडू, अर्जुन अवॉर्डी खेळाडूंचा सत्कार इथे पार पडतोय. खूप मोठी गोष्ट आहे की असे पाहुणे आम्हाला एकाच दिवशी एकाच वेळी एकाच मंचावर आम्हाला उपलब्ध झाले, त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद.
मला वाटतं या स्पर्धेत उपस्थित असलेले राणा प्रताप तिवारीजी यांचे 2 शब्द ऐकल्याशिवाय या क्रीडा नगरीमध्ये कबड्डी महोत्सव चालू आहे याची प्रचिती येणार नाही. मी राणा प्रताप तिवारी सरांना विनंती करणार की या स्पर्धेविषयी 2 शब्द बोलायचे. बघायला गेलं तर मॅच अतिशय चांगली चालू आहे. माया मॅडम या ठिकाणी छोट्याच्या स्पर्धेला आणि तसं बघायला गेलं की स्पर्धा आयोजनामध्ये तारक राहुल सरांचा फार मोठा योगदान आहे. जसे आमचे बंधू बोलले की गणेश शेट्टी बऱ्याच ठिकाणी दिसत नसतो काही ठिकाणी दिसतो आणि गणेश खरोखरच एक बघायला गेलं खूप चांगला योग आहे. या छोट्या मुलांच्या स्पर्धेसाठी या कबड्डी क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी इथे आलेली आहे. आशा गायकवाडांचा ज्यांनी खेळ बघितला त्यापैकी आम्ही एक आहोत. भारतीय रेल्वे संघात जायचो आणि आशा महाराष्ट्रातून असायची. आशा गायकवाडांची चढाई बघणे म्हणजे एक जसं म्हणतो ना मराठी बाणा अशोक हांडेंचा संपूर्ण बघणे तो आनंद मिळायचा. कारण की आशा कधी मागे बघायची नाही. आशा गायकवाड यांनी कधी मागे बघितलेलं नाही आहे. किती पॉईंट्स मिळाले, किती पॉईंट्स गेले, महाराष्ट्राकडे किती लीड आहे, महाराष्ट्र पिछाडीवरती कधीच बघितलेलं नाही. आणि अशा एक बेधडक जबरदस्त खेळणारी आमची ही गुणी खेळाडू आणि महाराष्ट्र सरकारने छत्रपती अवॉर्ड देऊन खरं बघायला गेलं तर खेळाचा गौरव वाढला. आणि ग्रेट आपल्या माया अक्रे मॅडम खरं बघायला गेलं तुम्ही सगळे मंडळी एकदम म्हणजे फार म्हणजे भाग्यवान आहात रिअली लिटरली भाग्यवान आहात. आणि आमचा प्रभादेवी खऱ्या अर्थाने भाग्यवान आज ठरलेला आहे. कबड्डीमध्ये तुम्हाला सांगतो की फार मॅचेस आपल्या इथे होत असतात आणि कबड्डीमध्ये माया मॅडम गणेश शेट्टींबद्दल तुम्ही बोलू शकता काही ठिकाणी येतात परंतु माया मॅडम आहे प्रत्येक ठिकाणी असतात. मग अमरावती किंवा बारामती कुठलीही स्पर्धा असो माया मॅडम पोचलेले असतात आणि अर्जुन अवॉर्ड त्यांना मिळते म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे असं मी मानत असतो. जयराम यांचा तुम्ही उल्लेख केला की स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये जयराम शेलारांनी फार मोठं काम केले. जयराम शेलारांनी फक्त कबड्डीसाठी नाही तर बॉडी बिल्डिंग पण झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी फार चांगलं काम केलं. आणि या संस्थेने संजय भगतांच्या माध्यमाने तारक राहुलजी अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे की ज्युनियर गटातल्या चांगली गोष्ट आहे. आणि मी आज वडोद गावातून येत असल्यामुळे आमचे बाबू आमच्या प्रेमाने बाबू म्हणतो चंद्रकांत पाटील आमचे शाखा प्रमुख आहेत त्यांना मायाजी बोलत की तुम्ही या आपल्याला पण टुर्नामेंट वगैरे करायची आणि आमच्या बाबू जो ठरवतो तो करत असतो असं आमच्या चंद्रकांत पाटील आहे. सगळी मंडळी कबड्डीमध्ये फार दिग्गज आहे आणि मला खरोखर बरं वाटतंय या ठिकाणी लहान मुलांची स्पर्धा आहे आणि ज्युनियर गटांची स्पर्धा होणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि एक्झॅक्टली तेच तुम्ही केलेलं आहे. फायनलला पण आम्ही येणार आहोत. संजय भगतांनी सांगितलेलं आहे की सुधीर भाऊ साळवी येणार आहे त्यांचा सन्मान होणार आहे. आपण सगळे मिळून त्यांचा सन्मान करणार आहोत. मॅच मस्त चालू आहे. 41-32 या स्कोअरवरती हा सामना आहे आणि माझ्या मते सगळ्यांना सामने बघायचे आहे. मी पुन्हा आशाजी थँक्यू बोलणार कारण की हा माझा विभाग आहे. वरळी गावातला मी वरळीकर आहे. कोळी आणि आगरी लोकांमध्ये मी वाढलेलो आहे आणि त्यांनीच माझं संगोपनाने पालन केले. नाहीतर हा कधीच युपीला निघून गेला असता कळत नसतं. अदृश्य मिस्टर इंडिया झाला असता. मिस्टर इंडिया झाला असता. म्हणून माया जेवढी माया तुमची आहे तेवढं थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद राणाजी. आपण जुन्या आठवणी इथे काढलात. आम्ही सुद्धा तुमचा खेळ बघत बघत गणेश शेट्टी सर काय तुम्ही काय तारक राहुल सर काय मायाताईंचा गेम आम्हाला बघायला नाही मिळाला तेवढासा पण आम्ही पण आमची पिढी सुद्धा तुमचा गेम बघत बघतच मोठे झालेलो आहोत. धन्यवाद जुन्या आठवणी काढल्याबद्दल. राणा सर एक तुम्ही जर क्रीडा नगरीमध्ये एक नजर मारली असेल किंवा मंचावर जर नजर टाकली असेल तर सर्वच
कबड्डी स्पर्धांमध्ये बुवा साळवेंची तसबीर लावली जाते असं नाही, पण आम्ही जुन्या प्रभादेवी साहित्य मंडळाच्या वतीने Time off.